खाणार आहे आपण तिथे? अरे असं बोलायचं, आवाज जाणार आहे का आपला? सकाळ संध्याकाळ फक्त शूटिंग चालू असते. हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते ह्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की हा अलिबागचा ट्रिपचा सेकंड डेचा म्हणजे तिथे पोहोचल्यानंतर जो चालू होतो तो ब्लॉग आहे. तिथे गेल्यानंतर आम्ही जी धमाल मस्ती केली आहे ती सगळी मी ह्या ब्लॉगमध्ये शेअर केली आणि हे ते लोकेशन आहे जिथे आम्ही पोहोचलो होतो. बघून तर तुम्हाला कळतच असेल की किती भारी आणि किती छान लोकेशन आहे. पण त्याचसोबत एक कमाल अशी पण होती की आत्ताच खूप मोठा पाऊस असा येऊन गेला होता, त्यामुळे सगळं खूप छान मस्त आणि भारी वातावरण झालं होतं. आम्ही तिथे पोहोचलो तोपर्यंत खूप लेट झाला होता, जवळजवळ आम्हाला 2:30-3 वाजले होते पोहोचायलाच तिथे. आणि पोहोचल्यानंतर आम्हाला सगळ्यांना खूप जास्त भूक लागली होती, कारण आम्ही थांबत थांबत गेलो होतो आणि मध्येच पाऊस वादळ लागल्यामुळे अजूनच लेट झाला होता. अरे बापरे, बॅट घेऊन चालली ती. कुठे दूर चालली? पाय पाय सटकेल तिचं. चला चल सगळे आले. बघा लक्ष ठेवा तिथं पेलवान. तिथे पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी पेटपूजा करायचं ठरलं. सगळ्यात छोटा जो मेंबर होता म्हणजे छोटा बेबी होता, आधी तिला जेवायला घातलं आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांचं जेवण आलं आणि अगदी गरम गरम जेवण, तेही घरचं त्याने ऑर्डर केलं होतं आशुतोषने. खूप म्हणजे खूप सुंदर जेवण होतं. हे जे व्हेजिटेरियन लोकांसाठी आहे ते मटर पनीर, डाळ आणि तांदळाच्या भाकरी होत्या, खूपच छान होत्या. वरण तर खूप भारी होतं आणि जे नॉनव्हेज खाणारे होते त्यांच्यासाठी चिकन सुक्का, चिकन रस्सा, तांदळाच्या भाकरी आणि भात. आलं का चालू तुमचं? तुमचा आवाज रेकॉर्ड होते लक्षात ठेवा आणि मी तसंच टाकणार, एडिट नाही करणार. बोला आता. मॅडमला काही काम नाही, सकाळ संध्याकाळ फक्त शूटिंग चालू असते. हा अजून अजून अरे रामा, आपण कुठे जाणार आहे? कोणत्या बीचला? आपण आता किहिम बीचला चाललोय आणि तिथून ते सगळे दृश्य बघितल्यानंतर अरे वेळा दृश्य बघायला चालले. हा बरं, दृश्य नाही, समुद्र किनारा. तुमचं लक्षात ठेव. समुद्र किनारा पाहून मार्केटमध्ये भेलपुरी खाऊन भेलपुरी खाणार आहे आपण तिथे? अरे असं बोलायचं, पण खाणार आहे का खरं? खाणार. अरे मग हे कसले जेवणार आहेत आल्यावर? नम्रताची तब्येत ठीक नाही, मला वाटत नाही ती जास्त जेवेल. वर्सोली 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 बीचवर आलोय, पण आवाज जाणार आहे का आपला? वर्सोली बीच अलिबाग. पण एवढा अंधार पडल्यावर पोहोचलोय आपण. काय पण नशीब लाईट आहे इकडे. बंद केला, बंद झालंय. बीचवरती आलोय पण काहीच उपयोग. हात खाली कर. बीचवर पोहोचायला खूप जास्त लेट झाल्यामुळे आम्हाला तिथे शूट नाही करता आलं, पण खूप छान टाइम स्पेंड करता आला. खूप छान वातावरण होतं बीचवरती पण. करा 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 येडेपणा करा. आम्ही वर्सोलीला आलोय, मजा करतोय. अशी धमाल तर कंटिन्युअसली आमची चालूच होती, त्यामुळे टाइम कधी संपत होता हे कळालंच नाही. भले थोडा लेट झाला असला तरी बीचवरची मजा आम्ही खूप छान घेतली होती. हां, अंधारामुळे ती मला शूट करून तुमच्याबरोबर शेअर नाही करता आली. आणि हा आहे नेक्स्ट दिवस. घरी येऊन आम्ही 2 वाजेपर्यंत जागे होतो. खूप धमाल केली आणि ते सगळं मी रेकॉर्ड नाही केलं, कारण सगळे कम्फर्टेबल नसतं, सगळे आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असतात म्हणून. आणि मग हा सेकंड डे आहे, अजून कोणीही उठलं नव्हतं.
मी, छोटा बेबी आणि नम्रता तिघे झोपलो होतो आणि मी म्हटलं जर सगळे झोपलेत तर आपण थोडंसं शूट करून घेऊया. तर ही वरची रूम आहे. मी खालच्या रूमची टूर पुढे दिलेली आहे. आता सध्या सगळे झोपलेत म्हणून मी आधी वरची रूम तुम्हाला दाखवून घेते, जी आम्हाला लेडीजला दिली होती ती. हे खूप सुंदर घर आहे आणि खूपच छान ठिकाणी असल्यामुळे त्याची अजून जास्त कमाल वाटते. म्हणजे खूपच मस्त होतं. ही गॅलरी आहे आणि ह्याच्या बॅक साईडला डोंगर आणि खूप जास्त झाडं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मच्छर नाही आहेत, काहीच नाही. एकदम छान क्लायमेट आणि एकदम छान वातावरण आहे इथे. ज्यांना कोणाला असं स्टेसाठी जायचं असेल तर हे लोकेशन खूप छान आहे, नक्की जाऊ शकता. हे आमच्या गाड्या आहेत ज्या खाली पार्क होत्या. सकाळचं हे ऊन खूप छान वाटत होतं आणि मग मी आणि नम्रताने ठरवलं थोडं खाली जाऊन वॉक करूया बाहेर, म्हणून मग आम्ही खाली निघालो. ही जी बॅक साईड आहे तिकडे खूप जास्त झाडं होती म्हणून तिकडेच जायचं ठरवलं. त्यावरती जाणाऱ्या पायऱ्या आहेत आणि हे किचन आहे. थोडंसं किचनमध्ये जाऊन चहा घेतला कारण नम्रताने चहा बनवला होता आणि किचन खूप सुंदर आहे, तुम्ही बघताय ब्लॉगमध्ये. हां, आम्ही हे सगळ्यांनी हा मेस केला होता, ही आमची चूक आहे. पण ही किचन आणि घर खूप सुंदर आहे. आणि इकडे आहे खालचं फ्रेश रूम, वरती वेगळं आहे, खाली वेगळं आहे. आणि हॅलो, गुड मॉर्निंग. आज संडे मॉर्निंग आहे आणि आज इथून ब्लॉग स्टार्ट करते मी. हे ते घर आहे जिथे आम्ही अलिबागमध्ये स्टे करतो. माझ्या फ्रेंडचं घर आहे. त्याच्या बाहेरचा व्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करते. गेली ए जागू, ए जागू, हाय. सकाळी सकाळी इतकं छान व्ह्यू आहे आणि जागू गेली आहे वॉक करायला, मॉर्निंग वॉक. आणि इकडे झाडं आहेत किती सुंदर आहे. आणि हे ते घर आहे जिथे आम्ही स्टे केलं आहे. या गाडीने आम्ही आलो इकडे आणि इथून ही घराची एंट्री. पूर्ण घराचा ब्लॉग मी पुढे ॲड करणार आहे. तर इतकं सुंदर क्लायमेट आणि इतकं छान आहे इथलं वातावरण, खरंच खूप मस्त आहे. पाठीमागे डोंगर आहे. नमते तिकडे काय आहे? तो कॉर्नर आहे जिथून आपण आलो. तिथे काय होतं काल? ते इथे खूप 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 आणि कोंबड्या आहेत. पण खूप क्लीन आहे ना, अजिबात असं वाटलं पण नाही ना की हे म्हणजे असं स्मेल वगैरे नाही. ही बघ डग बघायला बसली. आणि तिकडे आपलं घर जिथे आपण राहिलो होते त्याच्या बाजूने आम्ही इकडे आलोय जरा मॉर्निंग वॉक करत करत. तर इकडे आम्हाला हे आहे ते दिसले. कुकू ओरडायलाच म्हटलं. काय आहे जागू? कच्या करतोय? कॉक कच्या करतो? जाम लागते. काल केवढा पाऊस आणि आज एकदम ऊन पडले सकाळी सकाळी. कुकू कोंबडी, ही छोटी कोंबडी आली आहे. हॅलो, आता मी तुम्हाला होम टूर देते. म्हणजे ज्या घरामध्ये आम्ही राहतो ते अलिबागमध्ये आम्ही मित्राच्या घरी आम्ही आलो राहायला. तर मग हे ते घर आहे, तुम्हाला दिसतंय बॅकग्राऊंड. आणि इकडून कंपाऊंड वगैरे आहेत, गाड्या इकडे झाडं लावलेत आणि इकडे गाडी आहे. सो आता आपण बघूयात ते घर.
मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. हा डोर आहे आणि हा आहे हॉल. इथे छान मंदिर आहे. हे जे मी तुम्हाला सकाळी दाखवलं इकडून पायऱ्यांवरून वरती जाऊन, वरती जिथे आम्ही थांबलो होतो मुलींची रूम वरती होती. इकडे आहे आरसा, इकडे आहे आणि इकडे आहे मुलांची रूम. हा हॉल आहे आणि एक्झॅक्ट इकडे जिकडे पायऱ्या आहेत वरती जायला तिकडे आहे किचन. किचनमध्ये नमो आणि जागू काय करतायत? पाणी करतोय गरम गरम. हे आहे किचन. ही किचनची विंडो आहे. असं खूप छान घर आहे. ही सगळी खालची रूम आहे, म्हणजे खालची आहे जागा. आणि इथे आहे वॉशिंग मशीन. इथून पायऱ्यांनी वरती जायचं. इकडे विंडो एक इकडे, सगळीकडे आहेत काचा लावलेल्या. जिथून आहे ना बॅकची सिनरी दिसते. ही बॅक साईड आहे घराची. खूप छान आहे, खूप मस्त आहे. डोंगर आहे तिकडे. इकडे एक आहे विंडो. इथे आम्ही ॲक्च्युली निघणार आहोत म्हणून कोणी टाकलेत टॉवेल वगैरे सुकायला. इकडून बाहेर जायला आहे. हा टेरेस आहे आणि ही ती रूम आहे मुलींची जिथे आम्ही थांबलो होतो. ही मुलींची रूम आहे. इथे एवढी मोठी विंडो आहे आणि हे खूप छान बटरफ्लाय आहे इथे. आणि इथे आहे वॉशरूम. इकडून बाहेर गेल्यावरती टेरेस आहे इकडे. आणि एवढं सुंदर आहे इथे, मस्त वाटतं इकडे. जेव्हा आम्ही सकाळी लवकर उठलेलो ना, मी आणि नम्रता पाठी गेलेलो कोंबड्या वगैरे बघायला जागूला घेऊन, तेव्हा खूप छान वाटत होतं. आत्ता थोडं ऊन आहे. आता आम्ही नाश्ता करून निघणारच आहोत. त्याच्या बेबीला काहीतरी दिलं नाही आहे, त्यामुळे ती जोरजोरात रडती आहे. नम्रता तिला समजावते. तर मग आता आम्ही नाश्ता करून निघतो आहे. एक अर्ध्या तासात निघूच आम्ही. जाताना बीचवर जायचा विचार आहे. बीचवर थांबणार थोडा आणि मग निघणार आहोत. तर मग असं छान इथे आम्ही खूप छान टाईम स्पेंड केला. खूप दिवसानंतर काल मस्त गप्पा मारल्यात. रात्री जवळजवळ आम्ही 2 वाजेपर्यंत जागे होतो. आणि बघूयात आता जायचं आहे मुंबईला आणि मग उद्या बॅक टू रुटीन. सो स्टे ट्यून. आजचा दिवस मी तुमच्याबरोबर शेअर करते. बाय. या छोट्याशा पिकनिकमध्ये खूप छान असा टाईम स्पेंड करून आम्ही सगळेजण मुंबईकडे निघालो परत. एवढे जण आम्ही होतो आणि खूप धमाल केली आम्ही या पिकनिकमध्ये. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.